नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला मिनी बटाटा वडा याची रेसिपी दाखवणार आहे. आजकाल लग्न कार्यात, लहान मुलांच्या बड्डे पार्टीमध्ये हा फूड आयटम खूप सर्रास चालला जातो. म्हणून मी आज तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवणार आहे. अगदी साधी सोपी आहे. तुम्ही कोणीही घरी करू शकता आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारी पण आहे. त्यामुळे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात एक पळी तेल घेतलेलं आहे. आपण वडे तळणार पण आहोत, त्यामुळे ही बटाट्याची भाजी करताना तेल खूप कमी घालायचं आहे. तेल तापलं की त्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे. मग मोहरी घालायची आहे. तडतडली की याच्यात जिरे घालायचे आहे. ह्याच्यात हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट केलेली आहे, ती मी 1 मोठा चमचा घातलेला आहे. हे सगळं तेलात चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मग अर्धा चमचा हळद घालायची आहे. बघा, इथं मी 4 मोठे बटाटे उकडून गार करून हे असे किसून घेतलेले आहेत. तुम्हाला हाताने स्मॅश करून टाकायचे असतील तर ते तुम्ही तसं करू शकता. आता ह्याच्यात हे उकडलेले बटाटे सगळे मिक्स करून घेऊया. इथं मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार आणि इथं एकदम पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे. त्याच्याने बटाट्या वड्याला चटपटीत अशी चव येते. आता हे मीठ आणि हे चाट मसाला त्याच्यात घालायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं. जी रेडी झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवूया. वड्याचं बॅटर करण्यासाठी मी इथं 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि हे बघा, 1 मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण हे चवीनुसार मीठ, ओवा आणि हळद हे घालायचं आहे. त्याच्यात हे बघा, एकदम थोडं थोडं असं पाणी घालून असं बॅटर रेडी करायचं आहे. खूप पण पातळ करायचं नाही आणि खूप पण घट्ट करायचं नाही आहे. वड्याला कोटिंग येईल एवढंच करायचं आहे. थोडं थोडं असं पाणी घालून हे बघा, हे असं बॅटर रेडी करायचं आहे. हे बघा, असं खूप पण घट्ट नाही आणि खूप पण पातळ नाही. वड्याच्या ह्याला कोटिंग आलं पाहिजे एवढं करायचं आहे. हे बघा, हे बघा, हे तुम्हाला दाखवते. असं ही भाजी आता थंड झालेली आहे. आता आपण हे बघा मिक्स करून ना त्याचे गोळे करून घेऊया. हे बघा, तुम्हाला कोणत्या साईजचे, छोटे मोठे त्याप्रमाणे तुम्ही गोळे करू शकता. असे गोल गोल असे लिंबू एवढ्या आकाराचे हे बघा असे करायचे आहेत. हे बघा असे. हे बघा, हे एवढे गोळे तयार झालेले आहेत. हे बघा, हे एवढ्या साईजचे मी केलेले आहेत गोल असे. वडे तळण्यासाठी मी इथं तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं आता तापलेलं आहे. तर हे तापलेलं तेल आहे ना, त्याच्यातले बघा छोटेसे 2 चमचे ह्याच्यात घालायचं आहे. म्हणजे वडे चांगले कुरकुरीत असे होतात. हे आता मिक्स करून घेऊया. बघा, असं एक हे टाकायचा, ह्याला चांगलं असं कोटिंग करायचं आहे. हे बघा, असं छान असं कोटिंग आलं पाहिजे. हे बघा, असं छान कोटिंग आलं की मग हा हळूच असा तेलात सोडायचा आहे. अजून एक दाखवते. हे बघा, हे असं छान असं कोटिंग लावून घ्यायचं आणि हळूच असा तेलात सोडायचा आहे. आता हे अलगद असे पलटी करायचे आहेत.
हे बघा चांगले असे तळून झालेले आहेत. मी जरा जास्त तळलेले आहेत, जरा कुरकुरीत होण्यासाठी. आमच्या घरात जरा कुरकुरीत लागतात वस्तू. हे बघा असे. आता हे असे गाळून या. हे बघा जाळीवर काढत आहे. बघा मी प्लेटिंग केलेलं आहे. हे वडे चांगले तळून झालेले आहेत आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी. हे बघा. तर हे मिनी वडे, मिनी बटाटा वडा, ही रेसिपी माझी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा अजून मी 4 वडे तळलेले आहेत. चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळले, त्यामुळे जरा लालसर कलर आलेला आहे. आता ह्याचं तेल गाळून हे बघा या ह्याच्यावर नितळायला ठेवूया. हे बघा एकदम छान असे झालेले आहेत. हे बघा. कशी वाटली माझी मिनी बटाटा वड्याची रेसिपी? अगदी साधी सोपी घरच्या वस्तूंमधूनच बनवलेली आहे. तर तुम्ही ही घरी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आधी पण ज्यांनी माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यच क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन. तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यच क्लाउड किचनला. धन्यवाद.